तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आमचा पाठिंबा होता असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय। मोदींसाठी मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला होता असं देखील पानसे यांनी म्हटलंय। आम्ही महायुतीचे घटक पक्ष नाही, आमचा फक्त पाठिंबा असल्याचं देखील अभिजित पानसे यांनी स्पष्ट केलंय। अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर निवडणुकीत मनसेनं उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलेलं आहे। कोकण पदवीधरमध्ये भाजपचे डावखरे आणि पानसे यांच्या लढतीची शक्यता व्यक्त केली जाते। अभिजित पानसे आहेत, आपण त्यांच्याकडूनच विचारूया। तुमच्या सोबत समोर जे आहेत, जे भाजपचेच उमेदवार आहेत, जे 2 टर्मचे या ठिकाणचे आमदार होते, निरंजन डावखरे, कसं पाहता की एक वेगळं आव्हान तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी पाठीमागं तुमच्या उभं राहावं असं वाटतं का? कारण लोकसभेत तुम्ही त्यांच्या पाठी होते। एक म्हणजे तुम्ही जर गुढीपाडव्याचं शिवतीर्थावरचं सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी अतिशय भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आम्ही विनाशर्त पाठिंबा देतोय। त्यामुळे तो मोदीजींना पाठिंबा आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं, एक सक्षम पंतप्रधान असावा देशाचा म्हणून दिलेला पाठिंबा होता। त्याच्या आधीचं एक भाषण तुम्हाला राजसाहेबांचं जर आठवत असेल तर राजसाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमची महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही नाही आहोत। आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि विधान परिषद आणि पदवीधर, कोकण पदवीधर आता ती लागून निवडणूक आली म्हणून थोडे दिवसांनी आले असते तर हा प्रश्न तुम्ही विचारला नसता।